नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर. बघा लाडक्या बहिणींनो, मकर संक्रांतीला जे हप्ता आला होता त्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे आलेले नाही. आज आपण पाहणार आहे नेमके त्यांचे पैसे का आलेले नाही. चला सुरू करूया. बघा, याच्यामध्ये खास करून अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे तरी त्यांना पैसे नाही आलेले. काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी के-वाय-सीच केलेली नाही आहे त्यामुळे त्यांना पैसे नाही आलेले. काही अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांनी के-वाय-सी करत असताना काही चुका केलेल्या आहेत. कारण की बघा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस स्टार्टिंगला ई-के-वाय-सी सुरू झाली होती त्यावेळेस आपल्याला पर्याय हे नाही, नाही असं करायचं होतं. परंतु जेव्हा परत अपडेट आली त्यानंतर सगळ्यांना होय, होय असं करायचं होतं. मी खूप सारा खूप प्रॉब्लेम क्रिएट झाला की होय करायचे का नाही करायचं. त्याच्यामध्ये भरपूर लोकांकडनं चुका झाल्या, भरपूर लाडक्या बहिणींकडनं फॉर्म भरत असताना चुका झाल्या. त्यामुळं या चुका झाल्या असतील किंवा खरोखरच जर तुम्ही पात्र नसेल, तुम्ही पात्र आहात की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला इकडे साईडला एक व्हिडिओ दिसेल जो आम्ही आधीच बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला कळून जाईल की तुम्ही खरोखर या योजनेसाठी पात्र आहात की नाही. कारण की अशा भरपूर काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना हेच माहीत नाही की आपण या योजनेसाठी पात्र आहे की नाही. आतापर्यंत जे पैसे आले ते ठीक आहे, पण इथून पुढे येतील की नाही हे पाहण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुम्ही पात्र आहात की नाही. तर चला बघूया. जे आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्याकडे यांनी बघा आताच एक अर्ध्या तासापूर्वी सूचना दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधार करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सीची मुदत देण्यात आली होती. आपल्यालाही माहिती ई-के-वाय-सी 31 तारखेनंतर ही बंद झालेली आहे. तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. थोडक्यात लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या घरी जे अंगणवाडी सेविका आहे प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन चेक करणार आहेत, चौकशी करणार आहेत की खरंच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे की नाही, किंवा तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या तुमच्या घरी येऊन या चुका दुरुस्त करून देतील आणि तुम्हाला तुमची जवळ राहिलेला हप्ता आहे किंवा जे तुमचे पैसे बंद झाले होते ते चालू होतील. परंतु याच लाडक्या बहिणीच्या चालू होतील जे या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ आपल्या व्हिडिओची इथे लिंक दिलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले त्यांच्यासाठी खूप आनंदाची आणि सुखद अशी बातमी आहे की त्यांचे पैसे परत चालू होण्यासाठी सरकारने अशी फिजिकल व्हेरिफिकेशनची पद्धत अवलंबली आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन याबाबत चौकशी करतील की तुमच्याकडून चुकीचा पर्याय दाबला होता का, की तुम्ही के-वाय-सी का केली नाही, आणि करत असताना जर तुमच्याकडून चुका झाल्या असेल तर या चुका या दुरुस्त करून देतील. असा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.